लढत आपल्याला पाहायला मिळते ऑरेंज स्पोर्ट्स विपक्ष कृष्णा इंडियाच्या दोन संघामध्ये. ऑरेंज स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकलेला प्रथम फलंदाजी स्वीकारलेले आणि इथे मध्ये कृष्णा इंडियाच्या संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केलेले. मागील सामन्यामध्ये गोल्डन शेटकऱ्याने घ्या राहुल याने घ्या सनम कुमार टायगर संघाला विजय मिळवून दिला होता. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पाहायला मिळाला होता आणि या सामन्यामध्ये आता कृष्णा एंटरप्राइजेस विपक्ष ऑरेंज स्पोर्ट्स हे दोन संघ आपण आमने सामने पाहायला मिळतो. तर सर्व जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय टू ओपनर ऑन मिडल दोन्ही सलामीची फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. तर राकेश यांनी त्याच्या समेत गुरु आणि राकेश ही जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजीला सुरुवात केलेला कृष्ण इंडियाचे संघ करून फ्रंटलाईन गोलंदाज पाहायला मिळतोय. याला मध्ये पहिला फटका इथे फसलेला आहे. तालमेलची कमी पाहायला मिळते आहे. परिणाम सर्व झेल सोडला जातोय आणि हा चेंडू निघून देखील जातोय या सीमा पार. मोका भी दिया और चौका भी दिया. संभाजी आपण बघूया फ्रंटलाईन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक घालण्यासाठी पिवनचं पहिले षटक घातलेलं तो पाहायला मिळतोय. तर यावेळी सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा गुरु. यावेळी कट केलेल्या चेंडूला कव्हरेज मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करताना धावसंख्या 5. यावेळी मात्र चांगला चेंडू बेट केलेला आहे फलंदाजाला प्लेअर मेस. समोर खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजा मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधू शकल्यानं राकेश आपण पाहतो स्ट्रायकर एंडला. हो यावेळी मात्र ओरपीच चेंडू ओरपीचवर मोठा फटका चेंडू निघून झाले सीमा पार. हॅन हॅन्डसम लॉंग ऑनच्या वरून षटकार. चौकोनी संघाचे धावसंख्या येतो आकार धावसंख्या 4 ने पोहोचते ती 15 वर. प्लेअर मेस हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे पाहायला मिळत आहे ती बिनबाद 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
यावेळी 20 मध्ये हा फटका केलेला आहे. वाईड ऑफ मिड ऑफ प्रिझन मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. एक सिंगल धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धाव संख्या पोहोचलेली ती 16वर. आजच्या रजनीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय RL स्पोर्ट्स विपक्ष कृष्ण इंडोपाजीच्या दोन संघामध्ये. ज्यावेळी मात्र घ्या पंचांचा इशारा तो वाईट करंदा डाऊन द लेग स्टंप चेंडू हाताळला जातोय. धावसंख्येमध्ये अव्वल देवीची भर पडणार धावसंख्या 17. आजच्या पहिल्या रात्रीमधील आज शेवटचा सामना आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस पेटूचं दुसरं षटक चालताना गोलंदाज प्रकाश. ज्यावेळी फान केले चेंडूला फान रिझल्ट मध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदलला. धावसंख्या 21-21. पिटूचं दुसरं षटक मार्गास असताना आपण बदल RL स्पोर्ट्स संघ जो नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यावेळी समोर खेळ चेंडूला 20 मध्ये वाटप लॉंग ऑन रिझन मध्ये. इथे या एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. या सिंगलने संघाची धावसंख्या डबल टू 22. एकता प्रीमियर लीग 2026 मधील आज पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमधील ही शेवटची लढत आपण पाहत आहोत. यावेळी फुलटा चेंडू होता आणि फुलटाचा दांडी गोल विकेटचा पतन पहिला हादरा RL स्पोर्ट्सच्या संघाला. हा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज मिडल ग्रीजर मध्ये या प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच सिंगल घेण्याची संधी मिळेल. एका धावने स्वतःचा अकाउंट ओपन करताना फलंदाज निखिल आणि या RL स्पोर्ट्स संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते 23 वर. 2 षटके देखील समाप्त झाले. 2 षटके समाप्तीनंतर 1-23 नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना RL स्पोर्ट्स हा संघ. दीपक मंडवी येतो या बॉलिंग ट्रॅकवर तिसरे षटक घालण्यासाठी. यावेळी मात्र मोठा फरक ऐकण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या पहिले चेंडू निर्धाव हाताळताना दीपक मंडवी. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 23 धावा. हा चेंडू देखील हाताळताना आपण पाहतोय हलुवार. चेंडू पडल्यानंतर वलताना देखील पाहायला मिळतोय. अगदी गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस हा चेंडू देखील पाहायला मिळतो. आणि हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळताना गोलंदाज दीपक मंडवी.
यावेळी मात्र पुन्हा एकदा हा चेंडू देखील निर्धाव, सलगचा तिसरा चेंडू निर्धाव हाताळताना गोलंदाज दीपक बनवी जो पूर्णपणे अनुभव आहे तो झोकताना देखील तो पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय आणि अखेर पंचांचा इशारा येतोय या वाईट अवंत वाढच्या रूपाने. धावसंख्येमध्ये या अवंत देवीची भर पडताना धावसंख्या 24 तिसरे षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करता हवाई सफर, चेंडू निघून जातो मिडविकेटच्या वरून सीमा पार, झन्नटदार षटकार. धावसंख्या 30 3 नॉट आपण पाहतोय मोठा फटका घ्या इथे मध्ये निखिलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सरळ बॅटने आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार, वाट ऑफ लॉंग ऑनच्या वरून सलगचा दुसरा षटकार. मात्र इथे आता तो मागणं खेळताना पाहायला मिळतोय, खरं तर 100% तो फिट देखील नाही. मात्र आपल्या गावच्या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये तो खेळताना पाहायला मिळत आहे. इथे अगदी बाहेरचा चेंडू आउटसाइड ऑप्शन चेंडू हाताळला जातोय आणि या षटकामध्ये हा दुसरा चेंडू वाईट हाताळताना गोलंदाज दीपक मध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 37 निखिलच्या बॅट मधून सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार आलेले आहेत. वैयक्तिक 13 धावसंख्येत तो फलंदाजी करतोय. या अगोदर सुरुवात त्यांनी संध केली होती. यावेळी फुलटा चेंडू, टर्न केलेल्या चेंडूला गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू निघून जाईल सीमा पारला, गॅप मोठा नाही, धावांचा टोटा, हा चौकार. तीन षटकांची समाप्त झाल्या. 3 षटकांची समाप्तीनंतर अरेल स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 1 बाद धावतोलकर पाहायला मिळते ती 41 धाव, 41 लॉस फॉर द 1 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. इथून अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज रुपेश पाहायला मिळतोय. रुपेश काटे. रुपेश काटे दुर्वाच्या टोकाकडून यावेळी फायनल रिझन मध्ये चेंडू जातोय. शॉर्ट फायनल रिझनला चेंडू अडवला गेलेला आहे. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या सिंगल संघाची धावसंख्या पुरुष त्यांना पाहायला मिळते 42 धाव, 42. एक तर प्रीमियर लीग 20-26 हे पर्व दुसरं आपण बघतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू अगदी विकेट टू विकेट आणि यस पायचीचा अपील फलंदाज बाद होतोय. इथे मात्र आणखीन एक अरेल स्पोर्ट्सच्या संघाचा. यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी महत्वाच्या 17 धावांचं योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकारचा देखील समावेश होता
आणि आता मध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये या मिडल ऑर्डर मध्ये पाहायला मिळतोय. गणेश यावेळी इनसाइड आउट हा फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक बनतील, प्रेक्षक चिन्ह निघून जाईल. दोन्ही शतकाच्या मधून सीमा पार चौकार. त्यानंतर धावसंख्या 54. 3 बाद ऑरेंज स्पोर्ट्स संघ आपण बघूया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना. आणि आता मध्ये शेवटचे षटक इथून सुरू होईल. समीर आलेला बॉलिंग ट्रॅकवर. इथे मध्ये कार्पेटचे सारे चेंडू टोललाय वाईट ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये. 2 धाव फलंदाज कंप्लीट करताना. शेवटचे षटक मार्गास शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडू 2 धाव पूर्ण करताना फलंदाज गणेश पाहायला मिळतोय. अब तक 56 धाव आपल्याकडे झलकले जात आहेत. यावेळी कंट्रोल फुलचा फटका पाहायला मिळत आहे. मिड रिजन मध्ये एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जाईल कारण ओव्हरथ्रो झालेला आहे. सुरुवातीला एकच धावेवर समाधानी पाहायला मिळतो, मात्र या ओव्हरथ्रोच्या रूपाने आणखी धाव फलंदाज पूर्ण करताना इथे देखील 2 धावा कंप्लीट केली जातात आणि 2 धावेने या संघाची धावसंख्या पोहोचते ती 58 वर. तिरप्या रनअपने गोलंदाजी करताना समीर आपण मध्ये शेवटचे षटक हाताळताना. यावेळी मात्र एजन गॉन विकेटचा पतन फलंदाज बाद होतोय चौथा आरएल स्पोर्ट्स या संघाचा.
धावपल्लेकर 58. आणि आणखीन एक फलंदाज इथे मात्र बाद होताना अक्षय देखील आल्या बॉलने माघारी परतताना. निखिलच्या बॅटमधून चांगल्या रन्स आल्या. राकेशच्या बॅटमधून देखील आपल्याला चांगल्या रन्स येताना दिसल्यात. गणेशने देखील 10 धावांचं योगदान दिलं.
फिल्डिंग लावा. नाही आर्यल जे खेळाडू जे आले नाही त्याच्यावर काहीतरी आयोजन कमिटी कारवाई करेल ना पुढच्या येणाऱ्या EPL साठी. चला फिल्डिंग लावा. सामना सुरू करतोय चला आपण.
धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता दीपक आणि भूषण ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झाली आहे. चला तर राकेश पाटील गोलंदाजी करण्यासाठी येतो षटक क्रमांक पहिला घेऊन. सामन्याला सुरुवात दीपक मडवी स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला बघायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी फ्लिक केला, गॅप मध्ये बॉल सर बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटच्या पलीकडे येतोय चौकार. क्लासिकल हा फटका आपल्याला बघायला मिळाला आणि जेथे 4 धावा प्राप्त केलेले आहेत दीपकनं. पुन्हा एकदा हा देखील चेंडू सीमा पार. राकेश पुन्हा एकदा. Oh, clean ball played on. Deepak gone, big wicket. क्लासिकल हा फटका आपल्याला बघायला मिळाला. ओहो लॉफ केला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं आउट ऑफ द ग्राउंड येतोय सिक्सर. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते पहिल्याच ओव्हरमध्ये. यावेळेला सोडून दिला बॉल आणि हा चेंडू सरळ विकेट किपर कडे येतोय डॉट बॉल आणि ते पहिल्या षटकाचा केस संपलाय. राकेश थोडंसं महागडाच आपल्याला बघायला मिळाला. विकेट जरूर प्राप्त केली दीपकची. 18 धावा धावफलकावरती.
सेकंड ओव्हर आणि गोलंदाजीसाठी आलाय. दुसरं षटक. यावेळेचा फटका हुक केलाय आणि ज्या फलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती तो भूषण चौकारांसाठी ओळखला जातो आणि त्याच्या बॅटमधून आलाय हा चौकार. सुपर शॉट कव्हर पॉइंटला. हा चेंडू देखील सीमारेषा पार. आलाय चौकार. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. इथे चौकारानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय बॅटची आतली कडा. शॉर्ट बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला आणि त्याच्यावरती मिळेल ती फक्त सिंगल. 28वा धावफलकावरती प्रत्येकी बॅटरनं चौकारानंच अकाउंट ओपन केलंय. दीपक असेल, भूषण असेल, संभाजी असेल. बॅकफुटला गेला कट करत असताना पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत. हा चांगला फटका होता परंतु त्याच्यावरती एक धाव घेण्याची संधी होती. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे 29 ह्या आकड्यावरती. फक्त दिशा दाखवली आहे नजाकत. सेन्सिबल क्रिकेट. बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. ते 30वा धावफलकावरती 33 रन्स. इथे मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. मिळेल एक्स्ट्रा धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 34वा. धावफलकावरती आहेत. यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय की थोडासा बॅकवुडला जाऊन हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. एकच धाव त्या ठिकाणी देखील मिळते आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 35 आकड्यावर 35 रन्स ऑन दी बोर्ड नाव. उद्या ठीक 4:30 वाजता आपण शेड्यूलला सुरुवात करणार आहोत. गोलंदाजी करण्यासाठी आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज झाले. अजूनही मला वाटतं 25 धावांची गरज आहे 3 ओव्हरमध्ये. निखिल आला बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा फक्त हलक्या हाताने दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. भूषण मला वाटतं की जास्तीत जास्त रन्स बॅकवर्ड ऑफ द पॉइंट बिहाइंड स्क्वेअर बनवतोय. 36वा धावफलकावर 36.
ओ यावेळेला बॅटची आतली कड मिस फिल्डिंग आणि बॉल सीमा पार. पुन्हा एकदा थोडस बॅकफूट लावून कट करायचं होतं. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 40 धावा, 20 धावांची अजूनही गरज. सोडून दिल्या बॉल लेग स्टंपच्या दिशेनं चेंडू होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ऑनलाईन अपडेटर मिस्टर विकी केने देखील आता आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. पायगाव प्रीमियर लीग साठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. एकता प्रीमियर लीग साठी आपलं स्वागत आहे विकी केने. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक केला. मनगडी फटका इन फ्रंट ऑफ द सेंटर. बॉल मिड विकेटला. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण. आता असं वाटते की बॉडी लँग्वेज वरून RL11 संघ आता थोडस चौदा चेंडू आणि 17 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. स्मॅश केलाय. बॉल पॉइंटच्या दिशेने येतोय. थोडासा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चौकार. धावसंख्या 47 धावा 47 13 करायचे आहेत. इथे देखील बॉलला पाठवलं सीमारेषेच्या दिशेनं. मिड विकेटला फिल्डर येत आहेत. मिडल फक्त सिंगल. 48 धावा धावफलकावरती 48 रन्स. अजूनही 12 ची गरज आणि बॉल शिल्लक असतील ते आता 12. बारा चेंडू आणि 12 ची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल आणि इथे फलंदाज झेल स्वरूपामध्ये बाद. संभाजी स्वतः निघालाय आणि पहिल्याच बॉलवर सफलता मिळून देत असताना आपल्या संघाला 11 मध्ये करायच्यात 12. पंच केलाय. सुपर शॉट पॉइंटला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. दणदणीत चौकार.
पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या दिशेने बॉलला कट केलाय. आणखी एक चौकार येतोय. हो यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं डीप मध्ये कव्हर पॉइंटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि सहजच 2 धावा ते पूर्ण केल्यात. कृष्णा एंटरप्राइजेस संघ विजयाकडे अग्रेसर होत असताना यावेळेला फटका दमदार आणि याच बरोबर हा सामना इथे फिनिश होतोय. मॅच जिंकली आहे कृष्णा एंटरप्राइजेस संघानं.